चलो, प्रस्तावना इझी आहे. तारीख, कधी झालं, कुठे झालं, झालं, का झालं, कशाचा आउटकम होता. हा, रौलेट कायदा. आणि रौलेट कायद्यामुळे दोन स्थानिक जे पंजाबचे लोकप्रिय नेते होते, नाव काय आहेत? सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल. अजिबात असं समजू नका की फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मग फॅक्ट्सचं काहीच महत्व नाहीये. इंट्रो, कन्क्लुजन, फॅक्ट्स वापरता आल्या पाहिजेत. ठीक आहे. सो जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटिशांच्या राजवटीतल्या जेवढ्या काही ब्लॅक इव्हेंट्स आहेत किंवा अत्यंत कृष्ण कर्म म्हटलं जातं, पण तो फार अवघड शब्द आहे. जर नसेल लक्षात, मराठी ज्यांचं खूप चांगलं आहे, कृष्ण कृत्य नावाचा परफेक्ट शब्द आहे. ठीक आहे, नसेल आठवत तर काळ्या घटना, काळी कांड लिहू नका. ठीक आहे, ते चांगलं नाही वाटणार. निशस्त्र जमावावर गोळीबार केला पहिल्यांदा ब्रिटिशांच्या कालकिर्दीत असं झालेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात. आतापर्यंत असं नाही की लईच निरागस होते, असं नाही, दलिंदरच होते, पण लोकांवर त्यांनी अन्याय केला होता किंवा अत्याचार केला होता. एवढ्या मोठ्या जनसमूहावर, ते पण निशस्त्र, ते पण ओपनली, हे पहिल्यांदा आणि शेवटचं घडलेलं आहे ब्रिटिशांच्या काळात, हे लक्षात घ्या. आणि आतापर्यंत जे भारतीय लोक म्हणत होते, विशेषतः जो मवाळ गट होता, त्यांचं मानणं होतं की ब्रिटिश भारतात आलेत, हे भारतासाठी फायदेशीर आहे. आणि हे काही चुकीचं नव्हतं, कारण ब्रिटिशांनी काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या. सामाजिक सुधारणा असतील, शिक्षणामध्ये सुधारणा केल्या होत्या. ठीक आहे. सो काही प्रमाणात हे खरं सुद्धा होतं, पण मग त्याला दुसरी बाजू सुद्धा होती साम्राज्यवादाची. आणि जो काही थोडाफार उरला सुरला विश्वास होता ब्रिटिशांच्या न्याय बुद्धीवर, त्याला सेन्स ऑफ जस्टिस आणि फेअर प्ले. आता काही लोकांना असं वाटत असेल की ही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, न्याय आणि न्यायता. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक नाहीये. इंग्लिशमध्ये दोन शब्द आहेत, एक आहे जस्टिस आणि दुसरा आहे सेन्स ऑफ फेअर प्ले. ठीक आहे. चलो, सो काय काय झालंय, का संपला? ऑब्विसली शांततामय नागरिकांवर अमानुष हा शब्द खूप महत्वाचा आहे. नुसता बलप्रयोग नाही झालेला, तर 10 मिनिटांमध्ये 1700 राऊंड फायर करण्यात आले होते. आणि कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे तमा न बाळगता किंवा परिणामांचा विचार न करता जनरल डायरनी हे अत्यंत घृणास्पद कृत्य केलं होतं. बरं, माझं मत आहे की जेवढा दोष जनरल डायरचा आहे त्यापेक्षा किंवा किमान तेवढाच दोष हा त्यावेळेचा पंजाबचा गव्हर्नर, नाव काय त्याचं, ओडवायर, इथं ठोकलाय त्याला उधम सिंगनी. ठीक आहे. सो जनरल डायरने कोणतीही पूर्व सूचना न देता गोळीबार केल्यामुळे शेकडो, आता खरा आकडा माहित नाहीये, अधिकृत आकडा आहे 379, पण खरा आकडा तो नाहीये, खूप जास्त आहे. हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे स्पष्ट उल्लंघन होते. जर गोळीबार करायचाच होता, जर नंतर जनरल डायरनी चौकशीत हे सांगितलं की नाही, हे लोक निशस्त्र नव्हते, ते लोक सशस्त्र होते. ठीक आहे, मग सशस्त्र जरी असले तरी वॉर्निंग देणं हे तुझं काम होतं. बरं, कुठले शस्त्र होते मग, का नाही तुम्ही दाखवले शस्त्र? ओके, लय खोटारडा माणूस होता अत्यंत. म्हणजे आता मी कॅमेरा समोर आहे म्हणून शब्द सांभाळतोय. एक काम करूयात, पुढे जाण्याच्या आधी एक शिवी धरा मनात आणि जनरल डायरला द्या. मी नाही देऊ शकत, तुम्ही तर देऊ शकताय ना. मनातल्या मनात द्या, मला ऐकायला नको यायला. ओके, अगेन. बरं, एक लक्षात घ्या की जनरल डायरला केलेल्या कृत्याचा शेवटपर्यंत कोणताही पश्चाताप नव्हता. नुसतं हे हत्याकांड झालं आणि गोष्टी बंद पडल्या किंवा ब्रिटिशांनी नंतर लगेच सॉरी म्हटलं, अजून सुद्धा सॉरी म्हटलेलं नाहीये. जेव्हा जालियन बागेला 100 वर्ष पूर्ण झाली 2019ला, तेव्हा भारतातल्या काही खासदारांनी संसदेची मागणी केली होती की आता तरी नालायकांनो सॉरी म्हणा, पण ब्रिटिशांनी नाही म्हटलेलं आहे. इनफॅक्ट कॅनडाच्या गव्हर्नमेंटकडून एवढी छोटी चूक झाली होती कामाकाटामारू प्रकरणात 2014ला, जेव्हा कोमाकाटामारू प्रकरणाला 100 वर्ष झाली, कॅनेडियन सरकारने अधिकृत माफी मागितली की तेव्हा आमचे जे पूर्वज वागले ते चुकीचं होतं, सॉरी फॉर दॅट. पण अजूनही ब्रिटिशांनी जालियनवाला बागबद्दल कुठलीही माफी मागितलेली नाहीये. सो हत्याकांडानंतर सुद्धा त्यांनी केली. त्याच्या प्रश्न विचारला होता, 4 लोकांना ते कुठल्या कुठल्या शिक्षा दिल्या, जोड्या लावायला विचारलं होतं. अंध लोकांना अक्षरशः पंजाबच्या अमृतसरच्या रस्त्यांवरून रांगत जायला लावलं. खूप तुम्हाला सांगायला किळस वाटते, मलाच सांगायला कसं तरी वाटतं, अशा शिक्षा दिलेल्या आहेत, पुस्तकात दिल्यात, वाचून घ्या. ठीक आहे.
सो मार्शल लॉ, सार्वजनिक फटके, क्रॉलिंग ऑर्डर. क्रॉलिंग म्हणजे काय? क्रॉलिंग करत करत जायचं. ठीक आहे. सो अजूनही असं नाहीये की हत्याकांड चुकून झालं होतं आणि चुकल्यानंतर लगेच त्यांनी काहीतरी सॉरी म्हटले किंवा काहीतरी जनरल डायरला ओरडले. काहीही केलेलं नाहीये. नंतर जेव्हा खूपच जास्त संपूर्ण भारतात आणि जगात ही घटना पोहोचली आणि संपूर्ण जगामध्ये ब्रिटनची बदनामी चालू झाली, तेव्हा मग फक्त धुळपेक म्हणून एक आयोग नेमला. त्याचं नाव होतं हंटर आयोग. हा हंटर आणि तो 1882 वाला हंटर पूर्ण वेगळे आहेत. तो चांगला होता, हा डायरच्या वरचा आहे. तुम्हाला एक खूप सुंदर मूवी आहे, आता नको पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा. काय नाव आहे त्याचं? हा नाही नाही, उधम सिंग तर आहे, आणखी केसरी 2. ठीक आहे, केसरी 2 खूप छान दाखवलं त्यांनी की कशा पद्धतीने हा हंटर कमिशन जे होतं चौकशीवाला, चौकशी केलीच नाही, डायरेक्ट बिना चौकशी क्लीन चिट देऊन टाकली जनरल डायरला. त्याच्यामुळे आणखी जास्त लोक चिडलेले आहेत. बरं, माणसं सुद्धा त्या काळात ब्रिटन मधले बरेच, अरे यार, तो ब्रिटिश समाजातले सगळ्यांनी नाही पण बराच मोठा वर्ग होता, त्यांनी ऍक्च्युली डायरचं समर्थन केलंय. त्यांचं म्हणणं आहे की नाही, जनरल डायर आमचा हिरो आहे, असं हानावं असं वाटतं माहितीये का. सो डायरचं गौरवीकरण केलं गेलं आणि त्याच्यासाठी वर्गणी गोळा केली. ब्रिटन मधल्या मॉर्निंग पोस्ट नावाचं वृत्तपत्र होतं, त्यांचं म्हणणं होतं की भारतामध्ये जनरल डायरची जी काही बदनामी होते त्याच्यामुळे उलट त्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे किती विकृती आहे लक्षात घ्या. एकतर एवढे निशस्त्र लोक मारलेत, पण डायरनी मारताना आजही खुले पुरावे आहेत. आजही तुम्ही जालियनवाला बागेत गेला, मी तुम्हाला फोटो सुद्धा दाखवले होते की लोक जे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते किंवा ती भिंत ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना वेचून वेचून मारलेलं आहे. वृद्ध, महिला, लहान बालक, 3-3 वर्षाच्या मुलांना जनरल डायरनी मारलेलं आहे. एवढा प्रचंड घृणास्पद मनोवृत्तीचा हा माणूस होता. नंतर कळलं की जनरल डायर हा मनोरुग्ण होता. मनोरुग्ण कळतं, ठीक आहे. आणि प्रचंड वर्णद्वेषाने पछाडलेला असा तो होता. आणि हे लक्षात घ्या की त्यांनी जे केलं तो तर नालायक आहेच, पण त्याच्यानंतर जे झालं तो जास्त मोठा नालायकपणा होता की ब्रिटिशांनी कुठल्याही प्रकारे जनरल डायरला ना शिक्षा केली, ना त्याची कधी व्यवस्थित चौकशी झाली, काहीही झालेलं नाहीये. आणि गावभर हे सांगत फिरत होते की आमचं राज्य कसं आहे, आम्ही कशावर विश्वास ठेवतो, रूल ऑफ लॉ. आम्ही भारतामध्ये काय आणण्याचा प्रयत्न करतोय, डेमोक्रेसी. आणि हे त्याच वर्षी आलेल्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये म्हणत होते की नाही नाही, आमचं राज्य कायद्याचं आहे, आम्ही काय चुकीचं वागणार नाहीये. ओके. सो यामुळे लक्षात घ्या की भारतावर जो काही उरला सुरला विश्वास होता तो संपूर्णपणे संपुष्टात आलेला आहे. आणि पुढच्या ज्या घटना आहेत, लक्षात ठेवा की तुम्हाला एक डॉमिनो इफेक्ट म्हणून मी शिकवला होता, तुमच्या लक्षात आहे का नाही आय डोंट नो, की मैदानामध्ये समजा खूप साऱ्या सायकली उभ्या असतील, पहिल्या सायकलला धक्का दिला की काय होतं, सगळ्या पडत जातात. सो ही पहिली सायकल आहे. ऍक्च्युली रॉबर्ट कायदा, जालियनवाला बाग या दोन घटनांमुळे काय झालंय, भारतामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि आता भारतीयांच्या मनात जी काही उरली सुरली ब्रिटिशांबद्दलची आशा होती, थोडे तरी बरे असतील, हे आता पूर्णपणे नष्ट झालं. ब्रिटिशांनी भारतावर दोन गोष्टींमुळे राज्य केलं होतं. एक, भारतीयांनी करू दिलं होतं. का करू दिलं होतं? सगळ्या नाही पण काही भारतीयांमध्ये असं वाटत होतं, असा विश्वास होता की हे आपल्याला सुधारण्यासाठी आलेत, कारण आल्यापासून तेच सांगत होते आणि ऍक्च्युली काही प्रमाणात सुधारवलं होतं. ठीक आहे. सो एक, जे भारतीयांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेला विश्वास किंवा त्यांच्याकडून असलेली अपेक्षा, आणि दुसरं ते म्हणजे भारतीयांच्या मनात ब्रिटिश सत्तेबद्दल असलेली दहशत, थोडीफार का होईना पण भीती होती. कळतंय? मग त्यातली पहिली जी गोष्ट आहे ती जालियनवाला बागेमुळे नष्ट झाली. दुसरी जी गोष्ट आहे ती गांधीजींमुळे नष्ट झाली, एनसीएम. याच्यानंतर कुठलं आंदोलन चालू झालेलं आहे, असहकार चळवळ. सो असहकार चळवळीची पायाभरणी कुठल्या घटनेने केलेली आहे, जालियनवाला बाग. क्लिअर आहे? चलो. राष्ट्रीय चळवळीवर ऑब्व्हियसली परिणाम झालेला आहे. गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली आणि जो काही ब्रिटिश सत्ता सारखं ओरडून ओरडून सांगत होती की आम्ही नैतिक दृष्ट्या राज्य करतोय, ते पूर्णपणे नाकारण्यात आलं. ठीक आहे. चलो. आता असं नाहीये, लक्षात घ्या की असं नाहीये की ह्याच्या आधी सगळेच भारतीय ब्रिटिशांवर विश्वास ठेवत होते, पण थोडेफार जे काही ठेवत होते त्यांचा पण आता पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे. आज कसले भारी भारी शब्द सुचतात मला.